नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांच्याविषयी एक पोस्ट वाचण्यात आली. पांडुरंग शांताराम प्रभू यांनी शेअर केलेली, ती तुमच्याशी शेअर करते. 11,000पेक्षा जास्त धावा, 30 शतकं आणि 60 अर्धशतकं. अमोल मुजुमदार यांनी रणजी क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर उभा केला. त्यांना पुढचा सचिन तेंडुलकर म्हणूनही ओळखलं गेलं. पण सचिन, सौरव, राहुल यांच्या सुवर्णयुगात त्यांना कधीही देशासाठी आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. इतकी जबरदस्त कामगिरी करूनही ते उपेक्षित राहिले. राजयोग त्यांच्या नशिबात नव्हता. पण एक खेळाडू म्हणून पूर्ण न झालेलं स्वप्न त्यांनी एका नव्या भूमिकेत पूर्ण केलं. 2023मध्ये त्यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची धुरा सांभाळली. शांत, संयमी पण अनुभवी मार्गदर्शकाची संघाला गरज होतीच. आज त्यांना सुवर्णसंधी मिळाली. ज्या संघानं आजपर्यंत एकही एकदिवसीय विश्वचषक जिंकला नव्हता, त्या भारतीय महिला संघाला पहिलं विश्वविजेतेपद मिळवून देण्याची. आणि त्यांनी त्या संधीचं सोनं केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियानं महिला वन डे विश्वचषक 2025मध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. आणि या विजयाचे श्रेय कर्णधार हरमनप्रीत कौरनंही त्यांनाच दिलं. एका दुर्लक्षित हिरोनं आपल्या अनुभवाच्या जोरावर, आपल्या शांत आणि अचूक रणनीतीनं भारतीय महिला क्रिकेटला विश्वविक्रमी उंचीवर नेलं. श्रोते हो, हा विजय हेच सिद्ध करतो की यश फक्त प्लेइंग 11मध्ये मिळणाऱ्या संधीवर अवलंबून नसतं, तर जिद्द आणि अनुभव असेल तर पडद्यामागून सुद्धा तुम्ही इतिहास घडवूच शकता. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.